कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट. कौटुंबिक वाद आणि थेट रक्तरंजित शेवट. मेवण्यानेच सालीचा केला चाकूने खून. बहिणीला वाचवायला गेलेल्या भावावरही जीव घेणा हल्ला. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. चला पाहूया देवळा तालुक्यातील भौर फाटा परिसर हादरवून टाकणारी ही धक्कादायक घटना. देवळा तालुक्यातील भौर फाटा परिसरात कौटुंबिक वादातून एका तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी सुरू असलेल्या वादातून मेवण्याने सालीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या केली, तर मध्ये पडलेल्या भावालाही गंभीर जखमी करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार श्याम अगणदास माळी, राहणार धोडंबे, तालुका चांदवड, हा हितेंद्र आहेर यांच्या शेतावर काम करत होता. पत्नी माया हिच्यासोबत त्याचे सतत कौटुंबिक वाद सुरू होते. वादाला कंटाळून माया काही दिवसांपूर्वी माहेरी निफाड तालुक्यातील बेघर वस्ती येथे गेली होती. आज मायाची समजूत काढण्यासाठी तिची आई, भाऊ सोनू कराटे, लहान बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव आणि जावाई ज्ञानेश्वर जाधव हे सर्वजण भौर फाटा येथे आले होते. मात्र चर्चा सुरू असतानाच पुन्हा जोरदार वाद उफाळून आला. यावेळी संतापाच्या भरात आरोपी श्याम माळी याने आज तुला संपवतो अशी धमकी देत कमरेला ठेवलेल्या चाकूने छाया जाधव हिच्या छातीवर वार केला. या हल्ल्यात छाया जाधव हिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान बहिणीला वाचवण्यासाठी धावलेल्या सोनू कराटे याच्यावरही आरोपीने चाकूने वार केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. माहिती मिळताच देवळा पोलीस फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांकडून मिळालेल्या फोटोच्या आधारे आरोपी खामखेडा चौफुली परिसरातून जात असल्याचे समजताच वैभव पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर माणिक शेवाळी, सचिन शेवाळी, रोशन शेवाळी, अमोल बिरारी, वकील शेवाळी आणि सौरभ शेवाळी यांनी पाठलाग करत आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या धाडसी कामगिरीबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी वृत्त संकलन विभाग, सटाणा. आज रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगमदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे. तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आईवडिलांसह आज भौर फाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयताच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळाहून फरार झाला होता. त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.